अध्यक्ष महोदय, जवळपास 28,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये 20,000 कर्मचारी काम करतायत. आपल्या या सगळ्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये असं म्हटलंय की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये संगणक परिचालकांसंदर्भामध्ये वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत. तुम्ही राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करताय, त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढलेल्या आहेत. त्यामुळे या बैठकी संदर्भामध्ये आपण सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे. हा निर्णय कधीपर्यंत होईल हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की त्यांना जे काही दाखल्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं ते ग्रामपंचायतला तुम्ही जमा करायला हरकत नाही, परंतु त्यांना किमान वेतन मिळेल आणि या 20,000 कर्मचाऱ्यांचं काहीतरी आपण संरक्षण करू अशा पद्धतीचा आपण काही निर्णय घेणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य कुल साहेबांना मी पुन्हा सांगू इच्छितो की किमान मानधन देण्यासंदर्भातला आपली जी भूमिका आहे तर तो ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हणून त्याची नेमणूक केली तर त्याला आपल्याला किमान मानधन देता येईल. आपण याची नेमणूकच मुळात ग्रामोद्योजक म्हणून केलेली आहे आणि ती नेमणूक आपण संस्थेकडून केलेली आहे. ती आपण बाह्य संस्थेकडून आपण त्यांना कामावर घेतलेलं आहे. त्यांना किमान मानधनाचा विषय येत नाही, परंतु त्याची नेमणूक देत असताना त्यांनी या सेवा देऊन सेवेच्या मोबदल्यात त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळं या बैठकीमध्ये सुद्धा आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण आता नव्यानं जेव्हा आपण नवीन सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करून या सगळ्या गोष्टी जेव्हा करतोय तेव्हा या सगळ्या संगणक परिचालकांनी अधिकच्या सेवा देऊन ग्रामपंचायतीमध्ये ज्या सेवा तालुक्यामध्ये मिळतात, सेतू केंद्रामध्ये मिळतात, महाई सेवा केंद्रामध्ये मिळतात, त्या सेवा गावामध्येच जनतेला मिळाल्या पाहिजेत, लोकांना मिळाल्या पाहिजेत, ही त्याच्या मागची भावना आहे. आणि त्या अनुषंगानं संगणक परिचालकांनी या सेवा गावात देणं अपेक्षित आहे. मी सातत्यानं पुन्हा सभागृहाला सांगतोय की आपण पुन्हा सगळ्यांना मिनिमम वेजेस वेतन दिलं पाहिजे, कायम केलं पाहिजे, या सगळ्या भावना तुमच्या खऱ्या आहेत. पण त्या करत असताना ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान कर्मचारी आहेत त्यांना तरी पगार आपण देऊ शकतो का, त्यालाही शासन अनुदान देते आता. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, हे सदस्य महोदयांना मी या निमित्तानं सांगितलं.